नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या नालेसफाईची कामे सुरू आहेत. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ कचरा काढला जात असून तो रस्त्यावर जास्त काळ न ठेवता तत्काळ उचलण्यात यावा. परिसरात दुर्गंधी पसरू नये अशा सूचना ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शुक्रवारी नौपाडा, कोपरी, वागळे इस्टेट या भागातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी गाळ उचलण्याबाबत सूचना दिल्या. ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील नाल्याच्या कामाचीही पाहणी रोडे यांनी केली. नालेसफाईच्या कामांचा वेग वाढवून कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळेत ही कामे पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी दैनंदिन स्वरूपात या कामांचा आढावा घेण्याच्या सूचनाही रोडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिला. या पाहणीच्या वेळी उपायुक्त तुषार पवार, आरोग्य अधिकारी राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी उपस्थित होते. निवडणुकीच्या रणधुमाळीत 1000 रुपये कापसाचा भाव कमी झाला तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाचे लाट नाही, याबाबत मला आश्चर्य वाटलं. निवडणूक सुरू झाली आणि कापसाचे भाव 1000 रुपये कमी झाले तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट का नाही? कारण त्याच्या डोक्यात निळा भगवा हिरवा घातलाय. निवडणूक मुद्द्यावर झाली पाहिजे, धर्म आणि जातीवर होता कामा नये. ती आमच्या हक्कावर, आमच्या वेदनेवरून गरजेचे हल्ली ते दिसत नाही, अशी खंत बच्चू कडू यांनी कल्याणात व्यक्त केली. बच्चू कडू कल्याणमध्ये भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस भाजपावर सडकून टीका केली. मला असं वाटतं का इथे 32-34 हजार एकरावर मुंबई आहे. त्यातले 6000 एकर जमीन फक्त 6 लोकांजवळ आहे. एकट्या गोदरेजजवळ 3000 एकर जमीन आहे. काय सिलिंग लावत नाही? इथं झोपायला व्यवस्था नाही आहे. पाय पसरू शकत नाही जो मुंबईतला झोपडपट्टीतला माणूस. त्याला राहायला घर नाही आहे. 75व्या वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं अन्न वस्त्र निवारा. मग निवारा कुठे गेलाय? कोण छिनला निवारा? 6000 एकर जमीन 6 लोकांजवळ राहत असन आणि बाकीच्या लोकांना, कष्ट करणाऱ्या लोकांना, कामगारांना झोपायला घरही भेटलं नसेल तर मग मला वाटतं हे प्रश्न लोकांना त्यांना विचारले पाहिजे. धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नये. त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबूतीने उभी राहिली पाहिजे म्हणून ही उमेदवारी आहे. दोनही पक्ष काँग्रेस आणि भाजपा हे दोघे जण धर्माची नाती जुळवतात. पण या हिंदुस्थानामध्ये कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आणि कट से कट तक जे काही हत्या झाली ना ती शेतकऱ्याची झाली, मजुराची झाली, बेरोजगारांना आत्महत्या सगळ्यात जास्त केल्या. तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधाशोध घेतल्यापेक्षा तो मरतं कोण हा महत्त्वाचा आहे. आणि हे आमचे नेते लोक हे सांगतच नाही. एखाद्या धर्मातल्या माणसानं कुठेतरी दंगलीत मेलं तर त्याचं उहापोह होतं, पण 3.5 लाख शेतकरी जेव्हा आत्महत्या करून मरतंय त्याची साधी न्यूज पण होत नाही, याचं दुःख आहे. भाऊ काय सांगाल नरेंद्र पाटील? मला असं वाटतं का अशा पद्धतीचं राजकारण जे एकदम टोकाचं, सोबत नाही म्हणून अंदर जाईल आणि सोबत आला तर बाहेर निघेल, असं होऊ नये. हे आदिलशाहीच्या काळात होतंय. मुघलांचा फरमाना जर पाळला नाही तर सरळ जेलबंद केल्या जात होतं. असं होऊ नये. मी वारंवार सांगितलं का ईडी फक्त एकाच पार्टीवर का लागत नाही, एकाच पार्टीतले लोक ईडीमध्ये अंदर का जात नाही, हा साधा प्रश्न आहे. किमान काही गोष्टी आपण पाहतोय का सगळ्यांना समान असल्या पाहिजे. म्हणजे 5 लाख चोरले, पार्टीतला आहे म्हणून तो चोर होत नसेल आणि दुसऱ्यानं 5 रुपये चोरले तर त्याला अंदर टाकण्याची व्यवस्था होत असेल तर ही जुलुमशाही आहे. लोकशाही संपलेली असेल आणि मग लोकशाही संपायची नसेल तर मला वाटतं सगळ्यांना विचार केला पाहिजे. ठीक आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे
उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मागील महिन्यात कांद्याचे दर 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल होते, परंतु ते दर आता घटून 800 ते 1000 रु आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर खाली उतरले आहे आणि त्यातच अवकाळी पाऊस पडल्यामुळे कांदा खराब होण्याच्या भीतीने शेतकरी हे कांदा साठवणूक देखील करू शकत नाही. त्यामुळे लावलेला खर्च निघेल या आशेने मिळेल त्या भावात शेतकरी कांदा विकत आहे. शासनाने कांदा संदर्भात काही ठोस पावले उचलून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. आता शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली असून त्यावर 40% शुल्क लावले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की हीच परिस्थिती राहणार हे कळणार. परंतु अवकाळी पाऊस आणि उतरलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडला आहे. पाडायचे किशोर जयंतीलाल घुगे. सध्या आता कांद्याची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, कारण पावसामुळे थोडासा आम्हाला त्रासदायक आहे. काही गोष्टीचे म्हणजे काही झाकण्यासाठी सोय नाही, काही नाही. या परिस्थितीमुळे आम्हाला कमी भावाने नाही जास्त निकावा लागत आहे. या परिस्थितीमुळे आम्हाला शेतकऱ्यांना थोडासा आम्हाला काहीतरी सहकार्य करावा या नम्र विनंती आहे. कांद्याचे भाव थोडे डाऊन आहेत. निर्यातचा काही परिणामच काही दिसत नाही. निर्यात ओपन झाली पण काही नाही, जिथं आहे तिथंच आहे. नमस्कार, मी मुकुंदराज देव. मी ठाण्याचा आहे ह्याचा मला खूप अभिमान आहे. गर्व नाही आहे, पण अभिमान नक्कीच आहे. कारण माझा जन्म ठाण्याचा, माझं शिक्षण ठाण्यातलं, माझं संपूर्ण वास्तव्य आत्तापर्यंत सगळं ठाण्यामध्ये, माझं शिक्षण ठाण्यामध्ये झालं. ह्या ठाण्यात सगळं खूप भरभरून आहे. ठाण्यात भरभरून तलाव आहेत, भरभरून कलाकार आहेत आणि भरभरून रसिक पण आहेत. आणि त्यांचं उदंड प्रेम मला मिळालेलं आहे आणि माझंही त्यांच्यावर उदंड प्रेम आहे. आज ठाणे शहर हे एक जागतिक शहर म्हणून पुढे येतं आहे. ठाण्यामध्ये नुसतेच कलाकार नाहीत, तर शास्त्रज्ञ, लेखक, नाट्य कलाकार, अभिनेते या सगळ्यांची मांदियाळी आहे. आणि हे सगळेजण आज आपापल्या क्षेत्रामध्ये मोठा मानाचा झेंडा मिरवून आपल्या ठाणे शहराचं नाव खूप अत्युच्च पातळीवर नेत आहेत. ठाण्यातल्या सर्व बुजुर्गांना माझा मनापासून नमस्कार आणि माझ्या सर्व मित्रांना, आणखी माझ्यापेक्षा लहान येणाऱ्या सगळ्या कलाकारांना माझ्या खूप शुभेच्छा. नमस्कार. आम्ही ठाणेकर
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.